श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। नमस्कार मैत्रिणींनो, आज 1 एप्रिल वार बुधवार आणि आज आहे चैत्र पौर्णिमा। चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला चैत्र पौर्णिमा नावाने ओळखले जाते। ही चैत्र पौर्णिमा हिंदू मराठी नववर्षातील पहिलीच पौर्णिमा तिथी आहे। यासोबतच या पौर्णिमेला हनुमान जयंती सुद्धा साजरी केली जाते। या चैत्र पौर्णिमेचा प्रारंभ आज बुधवारी 1 एप्रिल सकाळी 7:07 झालेली आहे आणि पौर्णिमेची समाप्ती 2 एप्रिलला सकाळी 7:48 होणार आहे। पौर्णिमा तिथी जी आहे ती आपल्याला आज 1 एप्रिलला साजरी करायची आहे आणि ही जी हनुमान जयंती असणार आहे ती उद्या 2 एप्रिलला सकाळी करायची आहे। या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी भगवान हनुमानांचा जन्म झाला, म्हणून या दिवशी आपण त्यांचा जन्मोत्सव जो आहे तो सुद्धा साजरा करत असतो। या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयापूर्वीच हनुमानाचा जन्म झाला, म्हणून हा दिवस त्यांना समर्पित केला गेला आहे। पौर्णिमेचा दिवस हा भगवान श्री हरी विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या उपासनेसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो। प्रत्येक महिन्याला पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचे महत्त्व हे सुद्धा वेगवेगळे असते। चैत्र पौर्णिमा जी आहे तर ती अतिशय महत्त्वाची तिथी मानली जाते, कारण या चैत्र महिन्यामध्ये चैत्र नवरात्र सुद्धा साजरी केली जाते आणि या चैत्र पौर्णिमेला कुलदेवीची सेवा आणि उपासना आहे ती देखील केली जाते। आता हिंदू धर्मग्रंथानुसार या पौर्णिमेला व्रत केल्याने सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात आणि रात्री चंद्र पाहिल्यानंतर हा उपवास आहे तर तो सोडला जातो। जर आपण प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला उपवास केला तर मुलांच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत, ज्या काही अडचणी आहेत तर त्या नक्कीच दूर होतात। या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी साक्षात धनाची देवी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि जो व्यक्ती तिची सेवा उपासना करतो त्या व्यक्तीला ती धन धान्य समृद्धी प्रदान करत असते आणि म्हणूनच हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धन प्राप्तीसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा मानला जातो। त्याचबरोबर जर तुम्हाला प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजा सुरू करायची असेल तर तुम्ही या चैत्र पौर्णिमेपासून नक्कीच सत्यनारायण करायला सुरुवात करू शकता। धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे त्या दिवशी व्रतासोबतच भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात। आज या व्हिडिओमध्ये मी अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। चैत्र पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे। ही वस्तू जाळल्याने घरात असलेली दुःख, दारिद्र्य, इडापिडा, आजारपण, पितृदोष, नजरबाधा संपूर्णपणे नष्ट होऊन लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती होईल। घरात अखंड लक्ष्मी नांदेल। घरांची, मुलाची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल। तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहे, हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय बुधवारी चैत्र पौर्णिमेला संध्याकाळी करायचा आहे। संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते अगदी रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता। अगदीही चंद्रोदय झाल्यानंतर तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल। दररोज नेमाने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची पूजा करावी असे आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितले आहे, परंतु दररोज आपल्याला माता लक्ष्मीची पूजा, सेवा, उपासना करणे शक्य होत नाही। मात्र किमान प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला माता लक्ष्मीची पूजा करावी। ज्या घरातील स्त्री आज संध्याकाळी घरामध्ये हा उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते। लक्ष्मीची अखंड कृपा प्राप्त होते, कारण आपल्या सर्वांनाच माहीत आहे की पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो। आणि म्हणून जर तुमच्या घराची भरभराट होत नसेल, घरामध्ये पैसा टिकत नसेल, सतत घरामध्ये पैशाच्या अडचणी येत असतील किंवा कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही, बऱ्याच वेळा आपण खूप मेहनत आणि कष्ट करतो परंतु आपल्या कष्टाला आणि मेहनतीला पाहिजे तितकं फळ मिळत नसेल, योग्य मोबदला मिळत नाही आणि म्हणून आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळावी यासाठी हा जो उपाय आहे तर तो खूप जास्त प्रमाणामध्ये प्रभावी मानला जातो। तसेच हा उपाय केल्याने घरातील कटकटी, भांडणे, नजरबाधा, पितृदोष हा देखील दूर होतो। जर घरामध्ये सतत तुमच्यात वादविवाद, क्लेश होत असतील, मग ही भांडणे नवरा बायकोत असेल, आई मुलाची असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्यांचे असेल, ज्यामध्ये सतत वाद होत असतील किंवा आपल्या घराला कोणी नजरबाधा केलेली असेल तरी सुद्धा आपल्या घरामध्ये अनेक अडचणी अडथळे येत असतात। तसेच घरामध्ये मुलं सतत हट्टीपणा करत असतील, सांगितलेली कोणतीही एक गोष्ट ऐकत नसेल, सतत उद्धटपणा बोलत असेल, सतत आजारी पडत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की घरामध्ये करा। हा उपाय जर तुम्ही या चैत्र पौर्णिमेला केला तर तुमच्या मुलांची प्रगती जी आहे तर अडथळे आहेत ते सुद्धा दूर होतात। मुलांचा हट्टीपणा जो आहे तो सुद्धा कमी होतो। तसेच हा उपाय इतका प्रभावी आहे की हा उपाय केल्याने
घरातील प्रखर पितृदोष हा सुद्धा दूर होतो आणि अखंड लक्ष्मी प्राप्त होते. आपल्या घराची, मुलाची, पतीची अगदी भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते. त्याचबरोबर हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये एक प्रकारची सुख, शांती आणि समृद्धी येते. तसेच आपल्या कुटुंबामध्ये एकोपा निर्माण होतो. एका सकारात्मक आणि आनंदाचे वातावरण जे आहे तर ते आपल्या घरामध्ये निर्माण होते आणि या सर्व गोष्टींना लक्ष्मी नांदणे असे म्हणतात. बघा, जेव्हा आपल्या घरामध्ये सकारात्मक आनंदाचे वातावरण असताना तेव्हा लक्ष्मी ही स्वतःहून आपल्या घरामध्ये येत असते आणि जी अखंड स्वरूपात आपल्या घरामध्ये वास करते. ते घर कधीही सोडून निघून कुठेही जात नाही. ज्या घरामध्ये नेहमी क्लेश, अशांतता असते तिथून लक्ष्मी नेहमी काढता पाय घेत असते आणि म्हणून आपण हा जो उपाय पौर्णिमेला उपाय करणार आहोत, पौर्णिमे दिवशी केलेला उपाय हे कधीच वाया जात नाही. या उपायाचा आपल्याला निश्चित फळ प्राप्त होते. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही लावलेला आहे तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. देवघरासमोर छान धूप, दीप, अगरबत्ती लावून घरातील वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा दिवा लावायचा आहे. नित्य नियमाने दररोज आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती दिवा हा नक्की लावावा. परंतु प्रत्येक दिवशी शक्य नसेल तर किमान अमावस्या आणि पौर्णिमेला तरी हा दिवा नक्की लावा. यानंतर तुळशीपाशी सुद्धा एक दिवा लावून घ्यायचा आहे. यानंतर हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे. आता उपाय करण्यासाठी तुम्ही कापूर जाळण्याचं भांडं घेतलं तरी चालेल. एखादी मातीची पंती किंवा प्लेट देखील घेऊ शकता. त्यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम थोडेसे तांदूळ आहेत तर ते ठेवायचे आहेत आणि त्यासोबतच आपल्याला 3 भीमसेनी कापराच्या वड्या आहेत. भीमसेनी कापूरच घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरीही चालेल. यानंतर या भीमसेनी कापडासोबतच तुम्हाला 2 अखंड फुलांच्या लवंगा असतात तर त्या ठेवायच्या आहेत. लवंग आणि हिरवी वेलची तुम्हाला ठेवायची आहे. लवंग आणि हिरवी वेलची ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी, लक्ष्मी प्राप्ती आणि धनप्राप्तीसाठी या 2 वस्तू खूप महत्त्वाच्या असतात. कापूर जो असतो तो आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा, इडापिडा, वास्तुदोष, ग्रहदोष दूर करत असतो. म्हणून आपल्यातील 3 कापूर वड्या घ्यायच्या आहेत. यानंतर हा जो कापूर आहे तर हा कापूर आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे आणि कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला फक्त ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या 99 मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे. काही वेळाने ते भांडं देवघरासमोर उचलायचं आहे. त्यानंतर हे भांडं तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे. यानंतर हे भांडं आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती नेऊन ठेवायचं आहे. जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला हाच मंत्र जप करायचा आहे. आता काही वेळ मी या भांड्यातील वस्तू शांत झाल्यानंतर आणि हे पाणी तुम्ही कोणत्याही झाडाला टाकू शकता. फक्त तुळशीला सोडून इतर कुठल्याही झाडाला टाकू शकता किंवा या वस्तू तुम्ही निर्माल्यामध्ये टाकल्या तरीही चालेल. आणि जर तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप असेल तर जेव्हा तुम्ही हा कापूर एक 2 थेंब त्या प्रज्वलित केलेल्या कापरावरती टाकता तेव्हा आपल्याला आज चैत्र पौर्णिमेला संध्याकाळी आपल्या घरामध्ये करायचा आहे. हा उपाय केल्याने घरातील कटकटी, मतभेद, वास्तुदोष, नजरबाधा, नकारात्मकता, दारिद्र्य दोष नष्ट होतात आणि आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती सुरू व्हायला सुरुवात होते. जर आपल्या घरामध्ये सुद्धा असेल स्त्रियांना मासिक धर्म असेल तर हा उपाय करता येणार नाही. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर हा उपाय पुरुषांनी केला तरीही चालेल. त्याचबरोबर जर तुमच्यावरती एखादं कर्ज असेल, कर्ज हे घराचंच, गाडीचं, जमिनीचं कुठलंही कर्ज असेल आणि कर्जातून तुम्हाला त्या लवकरात लवकर मुक्त व्हायचं असेल, ते कर्ज परत फेड करायचं असेल परंतु कर्ज फेडणे इतका पैसा तुमच्याकडे येत नसेल, कर्ज तुमच्याकडे फेडले जात नसेल तर तुम्हाला आज कर्जमुक्तीसाठी सुद्धा एक उपाय करायचा आहे. आता असं नाही की तुम्ही लगेच उपाय केला आणि तुमचे लगेच कर्ज तुमच्याकडून संपलं, असं तर अजिबात होणार नाही. कर्ज तुमच्याकडून फिटलं जातं अजिबात नाही. परंतु बघा, आपण बऱ्याच वेळा कर्ज फेडण्यासाठी भरपूर प्रयत्न करतो परंतु आपलं कर्ज जे आहे तर ते काही केल्याने कमी होत नाही. आपल्या कष्टाला यश मिळत नाही आणि म्हणून याच कष्टाला, याच प्रयत्नांना यश मिळावं यासाठी आपण कर्जमुक्तीसाठी हा उपाय करणार आहे. कारण फक्त कष्ट करणं म्हणजेच योग्य मार्ग नसतो, तर त्या कष्टाला यश मिळणं हे सुद्धा तेवढंच महत्त्व असतं. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या वास्तूमध्ये, आपल्या घरामध्ये जी उत्तर दिशा आहे, उत्तर दिशा ही धनाची देवी माता लक्ष्मी आणि कुबेराची दिशा आहे. त्याच दिशेकडून आपल्या घरामध्ये जी काही धनसंपत्ती आहे ती येत असते आणि म्हणून उत्तर दिशेला तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तिथेच उत्तरेकडे तोंड करून तुम्हाला बसायचं आहे. बसताना आसन घेऊन बसा आणि जेव्हा दिवा लावणार आहे तेव्हा सुद्धा जमिनीवर ठेवू नका. तांदळावरती किंवा एखाद्या प्लेटमध्ये हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि तिथेच
उत्तरेकडे तोंड करून तुम्हाला एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. 108 वेळा नवार्णव मंत्र पठण करायचं आहे आणि एक वेळा लक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. तर आता हे पठण नाही करायला जमलं तर श्रवण केलं तरी सुद्धा चालेल. यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. तुमच्या जीवनाचं काही आर्थिक अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. आता हा दिवा कोणत्या वेळेत लावायचा, तर हा दिवा सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण ही जी वेळ असते तर तिन्ही सांजेची वेळ असते. आपल्या घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते, खूप जास्त प्रभावी ठरत असतो. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी राहत असेल, सतत आजारी पडत असेल, तर त्या व्यक्तीला सतत दवाखाना चालू असेल तर तुम्हाला आज काय करायचं आहे, आज चैत्र पौर्णिमा आहे तर संध्याकाळी एका भांड्यामध्ये मोहरीचं किंवा इतर कुठलंही तेल घ्यायचं आहे. त्या तेलामध्ये तुम्हाला तुमचं तोंड पाहायचं आहे, तुमचा चेहरा पाहायचा आहे आणि हे तेल तसंच तुम्हाला तुमच्या घरामध्ये ठेवून द्यायचं आहे. आणि उद्या हनुमान जयंती आहे तर उद्या सकाळी 8 वाजण्याच्या अगोदर तुम्हाला हनुमान मंदिरामध्ये जाऊन हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन हे तेल अर्पण करायचं आहे. यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या आयुष्याच्या काही अडचणी आहेत, जी काही दुःख आहे, जे काही आजारपण आहे ते दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. तर अशा पद्धतीने हा एक उपाय सुद्धा तुम्ही आज करायचा आहे. अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय आहे. त्याचबरोबर जर तुम्ही चैत्र नवरात्रीमध्ये अजूनही कुलदेवीची ओटी भरायची असेल, तुम्ही अजून भरू शकता. चैत्र पौर्णिमेला सुद्धा आपल्या कुलदेवीची ओटी भरली तरीही चालते. देवघरामध्ये जर तुमच्या कुलदेवीचा टाक असेल तर त्या टाकावरती नवार्णव मंत्राचे पठण करून कुंकुमार्चन सुद्धा करायचे आहे. या सेवा खूप जास्त छोट्या आहेत परंतु खूप जास्त प्रभावी आहेत. जर आपण या दिवशी या सेवा केलं तर याचं खूप जास्त अधिक पटीने फळ आहे तर ते आपल्याला मिळत असतं. ते फळ कुठल्याही ना कुठल्या मार्गाने आपल्याला मिळत असतं. आपल्या प्रयत्नांना यश मिळते, घरातील अनेक अडचणी आहेत त्या दूर होतात. म्हणून तुम्ही या ज्या काही सेवा मी सांगितल्या ना त्या नक्की करा. यापैकी जी सेवा तुम्हाला जमेल तुम्हाला करायची आहे. आता उद्या हनुमान जयंती आहे म्हणून उद्या हनुमानाची पूजा सुद्धा तुम्हाला करायची आहे. उद्या सकाळी तुम्ही मारुतीला एक नारळ, काळे उडीद, काळे तीळ सोबतच तुम्हाला पिंपळाच्या पानांची किंवा रुईच्या पानांची माळ सुद्धा तुम्हाला अर्पण करायची आहे. स्त्रियांनी सुद्धा हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे आणि हनुमानाचे दर्शन घ्यायचं आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी त्या जीवनातील म्हणजे ज्या काही स्त्रियांना अडीअडचणी आहेत तर त्या दूर होत असतात असे म्हटले जाते. तर म्हणून उद्या तुम्हाला हनुमान जयंती दिवशी आवर्जून स्त्री आणि पुरुषांनी, लहान मुलांनी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचे आहे. तर तुमची इडापिडा सगळं दूर होईल. तर मैत्रिणी, ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव, ओम हन हनुमते नमः नक्की टाईप करा. धन्यवाद.